या सरकारच्या काळात अशा सत्ताधारी पक्षाच्या कोणत्या माणसावर कारवाई झाली दाखवावं. सगळ्यांनाच क्लीन चिट मिळते. अजितदादांना मिळते, त्या प्रफुल्ल पटेलांना मिळते, सगळ्या लोकांना क्लीन चिट मिळते. प्रवीण दरेकरांना मिळते. आता ही एक क्लीन चिट त्याला. अभिमुक्तेश्वरानंद नावाचे एक शेतकऱ्याचार्य त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल म्हटले की त्यांना पद सोडावं लागलं, त्यामुळे ती जखम झाली होती. जोपर्यंत पदावर पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत आम्हाला बरं वाटणार नाही. त्यांच्यावरती आणखी एक दुसरे महाराज आहेत नारायणगिरी नावाचे, त्यांनी अशी टीका केलेली आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे. त्यांनी धोका दिला म्हणून देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी माफ करणार नाहीत अशा स्वरूपाचं वगैरे त्यांचं वक्तव्य आहे. मला असं वाटतं कोण ते नारायणगिरी महाराज मला तर माहीत नाही, पण शिवसेनेनं आपला हिंदुत्वाचा बाणा शिवसेनेला या जगामध्ये, या हिंदुस्थानात, या महाराष्ट्रात कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. शिवसेनेनं, उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीची युती तोडलेली हिंदुत्वाशी नाही. देवेंद्र फडणवीस कोणते हिंदुत्ववादी? अजितदादा पवार काय फार हिंदुत्ववादी आहे का? ते नवाब मलिकला घेऊन बसतात, ते फार हिंदुत्ववादी आहे का? त्या प्रफुल्ल पटेल इकबाल मिर्ची बराबर मिर्ची से सौदा करते, कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ मिर्ची से व्यापार करते. हे नरेंद्र मोदीजी कोणाबरोबर बोलले होते, ते कुठे आहेत आता? म्हणजे या सगळ्या गोष्टी पोकळ गप्पा आहेत. या सगळ्या गोष्टीचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे, मग कळेल खरे हिंदुत्ववादी कोण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.